नमस्कार दोस्तों, आपका मंगल सबका मंगल। मंगल वार्ता चैनल के दोस्तों, आज नागपुर शहर आए दोस्तों, जो कि ऑरेंज सिटी दोस्तों। यहाँ पे आज विधान भवन में आए दोस्तों। विधानसभा की जो मीटिंग है दोस्तों, उसमें राजपूत समाज की जो मांगे थी छत्रपति संभाजी नगर की, उन मांगों का जायजा लेने के लिए और मांगे पूरी करने के लिए सकल राजपूत समाज की एक टीम आई दोस्तों। लेके चलता हूँ दोस्तों आपको अंदर। रोजच्या रोज रोजच्या रोज काम करतात आमचे गावचे मीटिंगच्या परिषदेमध्ये येत नाही तर त्यांना काही मतदारसंघाने काही काम नाही आणि याच्याने काय तर महिला छत्रपति संभाजीनगर की सकल राजपूत समाज की टीम आई दोस्तों। यहाँ पे उधर वो आमदार जो कि छत्रपति संभाजीनगर कन्नड़ विधानसभा के नागपुर में आए दोस्तों, सकल राजपूत समाज की टीम उनसे मिलने के लिए। अध्यक्ष महोदय, राजपूत समाज हा वीर लढवया समाज म्हणून ओळखला जातो। महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हा समाज देशाच्या रक्षणासाठी लढत आलेला आहे असा इतिहास आपल्याला बघायला मिळतो। अनेक परकीय आक्रमण या समाजाने आपल्या निथळ्या छातीवरती वार करून पैठवली। हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जे इतिहासाचे पान आहेत ज्यांच्या रक्ताने लिहिलेत तो हा राजपूत क्षत्रिय समाज अध्यक्षमध्ये या देशावर ज्या वेळेस आक्रमण झालं, ज्या वेळेस परकीय ताकदींनी आपल्या देशाकडे बघितलं, त्या वेळेस हा क्षत्रिय राजपूत समाज आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तत्परतेने उभा राहिला। कुठेतरी राजपूत समाजाची पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही। त्यांचा देखील त्यांनी केलेल्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून ही जी लढवय्या समाज आहे याच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये सकारात्मक विचार या सरकारने केलं पाहिजे। राज्य शासनाच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गत अर्थसंकल्पामध्ये गुरव समाज, वडर समाज व इतरही छोट्या छोट्या जातीच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ घोषित करून त्या समाजाला न्याय देण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला। मुख्यमंत्री असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सारे सातत्याने विविध समाजांच्या हिताचा विचार करत असतात। माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं। मी विनंती करेल की ज्यावेळेस हे महामंडळ स्थापन होईल पुढच्या काळामध्ये या लढवय्या समाजाला मान सन्मान राहून त्यांची आर्थिक उन्नती कसं होईल या संदर्भातला त्याच्यामध्ये योजना तयार करण्यात येईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मंत्री महोदयांनी तात्काळ ते महामंडळ घोषित करावं ही विनंती करतो। धन्यवाद। हा जो राजपूत समाज आहे, ज्या राजपूत समाज हा भटकंती करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेला आहे, या राजपूत समाजासाठी अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत कुठलेही महामंडळ आपण स्थापन केलेलं नाही। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 2023 रोजी राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तत्वतः मान्यता सुद्धा या महामंडळाला अध्यक्ष महोदय देण्यात आली होती। हिंदू सूर्य महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन करणार आहात का आणि हे महामंडळ अध्यक्ष महोदय आपण कधीपर्यंत स्थापन करणार आहात? मंत्री महोदय फक्त या ठिकाणी उत्तर देतील की मीटिंग लावून त्या ठिकाणी निर्णय घेऊ। अध्यक्ष महोदय, ऑलरेडी या संदर्भातली बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली असल्यानंतर मला असं वाटतं आता वेगळी बैठक लावण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये। आजच्या या प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधला राजपूत समाज अध्यक्ष महोदय या लक्षवेधीकडे लक्ष ठेवून आहे। या सगळ्या समाज बांधवांचा भावनांचा विचार करून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपण कधीपर्यंत या महामंडळाची स्थापना करणार आहे हे त्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे। धन्यवाद। मंत्री सकारात्मक होणे म्हणजे सरकार हे महामंडळ स्थापन करण्याकरता 100% सकारात्मक आहे। काही कारणास्तव या काळामध्ये त्या बैठक सेक्रेटरीच्या आणि चीफ सेक्रेटरीच्या उपस्थितीची बैठक घ्यायला त्यावेळेस सांगितली होती, ती झाली नव्हती। पण मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की 15 जानेवारीच्या आत त्याचा निर्णय घेऊन हा कॅबिनेट समोर मांडून हे मंडळ स्थापन करण्यात येईल। तो देखिए, इस तरह से छत्रपति संभाजीनगर और चिखली बुल्ढाना से सकल राजपूत समाज की टीम गई थी जो विधान भवन नागपुर यहाँ पर, जो कि 18 दिसंबर सोमवार के दिन। तो ये आपने देखा वीडियो में अभी। वो जो उसके बाद में जो विधायक थे, जैसे कि आमदार उदय भाऊ राजपूत, आमदार किशोरप्पा पाटिल, जय कुमार जी रावल साहब, उसके बाद में सीएम, डीसीएम, दोनों डीसीएम, इनको भी हमारी सकल राजपूत समाज की ओर से निवेदन दिया गया। और उसके बाद में
नारायण जी कुचे और श्वेताताई माले, खास तौर पे श्वेताताई माले का तो मैं धन्यवाद शुक्रगुजार हूँ संपूर्ण समाज की ओर से, जो उन्होंने एक दिन पहले हमने जब बोला था उनको, मैं खुद बोला था उनको कि ताई जो समाज का 1 या 2% मतदान है, आप उस समाज को भी आर्थिक विकास महामंडल देते हो। और जबकि हमारे समाज का जो संभाजीनगर में जो महासम्मेलन हुआ था, जहाँ पे 2 लाख समाज था, और महाराष्ट्र में हमारे समाज ने, जो कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के सामने हमारा समाज का फिगर दिया गया, उन्होंने पूछा और हमारे समाज ने दिया। जो हमारे शिष्टमंडल था उन्होंने करीब करीब 1 करोड़ प्लस हमारा समाज है महाराष्ट्र में, तो हमारे समाज के लिए जो मांगे हमारी 14-15 उसमें से एक भी मांगे आपने अब तक पूरी क्यों नहीं की। तो श्वेताताई महाले ने हमें आश्वासन दिया था कि कल मतलब आने वाले 19 तारीख को जो लक्ष्य वेदी होंगी वहां पे मैं जरूर राजपूत समाज के लिए खड़ी रहूंगी, और वहां पे लक्ष्य वेदी में मैं आपकी जो मांगे वो मांगे के लिए जो भी सरकार है, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी और मंत्री जी, इनके सामने वो मांगे रखूंगी, और उसमें से 1 या 2 मांगे जो भी पूरी करूंगी। तो जो श्वेताताई महाले ने कल ही वो मांगों के बारे में अब देखिए वीडियो में, वो मांगों के बारे में श्वेताताई महाले जी ने सरकार के सामने वो मांगे रखी, और उसमें जय कुमार जी रावल साहब होंगे या चाहे हमारे संभाजी नगर के आमदार अतुल जी सावे साहब जो कि अभी मंत्री है, उन्होंने बोला 15 जनवरी तक, 15 जनवरी के पहले 15 जनवरी तक क्षत्रिय राजपूत आर्थिक विकास महामंडल स्थापन होगा। तो देखते हैं अब 15 तारीख तक क्या होगा। तो अभी मैं ये बोलना चाहूँ तो श्वेताताई महाले जी का आपका बहुत बहुत शुक्रगुजार है संपूर्ण राजपूत समाज, आपने जो राजपूत समाज की मांगे की ताई, तहे दिल से आपका स्वागत है राजपूत समाज की ओर से। अभी देखते हैं 15 जनवरी तक क्या होता है क्या नहीं होता है। अभी पीछे ऐसा लग रहा था हमको सरकार हमको चॉकलेट दे रही है, अब चॉकलेट दे रही है कि बिस्किट दे रही है, ये 15 जनवरी के बाद में समाज दिखाएगा, तब तक देखते हैं। ये देखिए श्वेताताई महाले जी ने क्या बोला है। आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची माझी ही राजपूत समाजासाठी अतिशय महत्त्वाची अशी लक्षवेधी अध्यक्ष महोदय. राजपूत समाज हा वीर लढवया समाज म्हणून ओळखला जातो. महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हा समाज देशाच्या रक्षणासाठी लढत आलेला आहे असा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. अनेक परकीय आक्रमण या समाजाने आपल्या निथळ्या छातीवरती वार करून पैठवली. या शूरवीर असलेल्या समाजाने जसे मोगल निजाम यांच्यासोबत लढाया केल्या, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा दिला. राजपूत लोकांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडल्याचा इतिहास अध्यक्षमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. ब्रिटिश राज्यसत्तेच्या विरुद्ध या समाजाने लढा दिल्याने ब्रिटिशांनी या लढव्या जातीच्या लोकांना लूटपाट, खून, दरोडे असे कलम लावून गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी तयार करून राजपूतऐवजी भामटा राजपूत असा लेखी पुरावे तयार करून या समाजाला बदनाम करण्याचा घाट अध्यक्ष महोदय घातलेला होता. आणि त्याच्यामुळे या मानसिकतेमध्ये राहिल्यामुळे कुठेतरी राजपूत समाजाची पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही. समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा हा समाज पुढारलेला नाही. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गत अर्थसंकल्पामध्ये गुरव समाज, वडर समाज व इतरही छोट्या छोट्या जातीच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ घोषित करून त्या समाजाला न्याय देण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला. राज्यातील मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्ग ओबीसी समाजासाठी त्या ठिकाणी ओबीसी महामंडळ, मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय महामंडळ आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हा जो राजपूत समाज आहे, ज्या राजपूत समाज हा भटकंती करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेला आहे, या राजपूत समाजासाठी अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत कुठलेही महामंडळ आपण स्थापन केलेलं नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 2023 रोजी राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तत्वतः मान्यता सुद्धा या महामंडळाला अध्यक्ष महोदय देण्यात आली होती. परंतु त्याच्या पुढं हा विषय अध्यक्ष महोदय गेलेला नाही. कुठेतरी राजपूत समाजामधील जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये अध्यक्ष महोदय असुरक्षितता आहे. या सर्वांचा विचार करून अध्यक्ष महोदय, माझा एकच मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की सकल राजपूत समाजाच्यासाठी स्वतंत्र हिंदू सूर्य महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन करणार आहात का, आणि हे महामंडळ अध्यक्ष महोदय आपण कधीपर्यंत स्थापन करणार आहात. अध्यक्ष महोदय, मी आत्ता पिजन बॉक्समध्ये पाहिलं तर मला अद्यापपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. कदाचित मंत्री महोदय फक्त या ठिकाणी उत्तर देतील की मीटिंग लावून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय, ऑलरेडी या संदर्भातली बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली असल्यानंतर मला असं वाटतं आता वेगळी बैठक लावण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. आजच्या या प्रश्नाच्या माध्यमातून
संपूर्ण महाराष्ट्रामधला राजपूत समाज अध्यक्ष महोदय या लक्षवेधीकडे लक्ष ठेवून आहे. या सगळ्या समाज बांधवांचा भावनांचा विचार करून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपण कधीपर्यंत या महामंडळाची स्थापना करणार आहे हे त्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्वेताताईंनी जो विषय मांडलेला आहे अतिशय महत्त्वाचा विषय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजपूत समाजाची ही मागणी वारंवार येत आहे आणि जसं ताईंनी सांगितलं की 25 जुलै 2023ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये हा विषयावर चर्चा झाली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही याच्यामध्ये सकारात्मक हो आणि म्हणजे सरकार हे महामंडळ स्थापन करण्याकरता 100% सकारात्मक आहे. काही कारणास्तमधल्या या काळामध्ये त्या बैठक सेक्रेटरीच्या आणि चीफ सेक्रेटरीच्या उपस्थितीची बैठक घ्यायला त्यावेळेस सांगितली होती, ती झाली नव्हती. पण मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की 15 जानेवारीच्या आत याचा निर्णय घेऊन हा कॅबिनेट समोर मांडून हे मंडळ स्थापन करण्यात येईल. प्रथम मंत्री महोदयांनी जे सकारात्मक उत्तर दिलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. अध्यक्ष महोदय, आपण जर आपल्या भारताचा इतिहास बघितला तर हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जे इतिहासाचे पानं आहेत ज्यांच्या रक्ताने लिहिलेत तो हा राजपूत क्षत्रिय समाज. अध्यक्ष महोदय, या देशावर ज्या ज्या वेळेस आक्रमण झालं, ज्या ज्या वेळेस परकीय ताकदींनी आपल्या देशाकडे बघितलं, त्यावेळेस हा क्षत्रिय राजपूत समाज आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तत्परतेने उभा राहिला. अध्यक्ष महोदय, काराच्या ओघामध्ये जे सैनिक होते ते शेती करायचे आणि दिवस रात्र युद्धाचंच काम होतं आणि युद्ध त्यांना जिथे घेऊन जाईल 6 महिने लागतील, वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, तिथे थांबून लढा द्यायचा हा त्यांचं काम होतं. काळाच्या ओघामध्ये युद्धही संपले, इंग्रजांविरुद्ध ते लढले आणि नंतरच्या काळामध्ये बेरोजगारीचं फार मोठं सावट त्यांच्यावर आलं, त्यांच्या परिवारावर आलं. आणि मग हा पूर्व इतिहास विचार करता अध्यक्ष महोदय त्यांचा देखील त्यांनी केलेल्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून ही जी लढवय्या समाज आहे याच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये सकारात्मक विचार या सरकारने केलं पाहिजे. खरं तर आमचं जे महायुतीचं सरकार आहे, इथले मुख्यमंत्री असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सारे सातत्याने विविध समाजांच्या हिताचा विचार करत असतात. माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं. मी विनंती करेल की ज्या वेळेस हे महामंडळ स्थापन होईल पुढच्या काळामध्ये या लढवय्या समाजाला मान सन्मान राहून त्यांची आर्थिक उन्नती कसं होईल या संदर्भातल्या त्याच्यामध्ये योजना तयार करण्यात येईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मंत्री महोदयांनी तात्काळ ते महामंडळ घोषित करावं ही विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी ऑलरेडी जाहीर केलं की यामध्ये लवकरात लवकर कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आणून 15 दिवसाच्या आत त्याच्यात आम्ही त्याला ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ जे त्यावेळेस त्या 25/7च्या मीटिंगमध्ये जे डिक्लेअर केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा आम्ही पाठपुरावा करून ते करून घेऊ. धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 1. तो आपने पूरा पिक्चर देखा दोस्तों. जैसे कि श्वेताताई माले जी ने जो लक्ष्यवेधी थी उस लक्ष्यवेधी में उनके साथ में जय कुमार जी रावल साहब, इन्होंने जो अध्यक्ष है अध्यक्ष महोदय के सामने सकल राजपूत समाज का जो महासम्मेलन हुआ था छत्रपति संभाजीनगर में उसका पूरा पिक्चर और जो लेखा जोखा है वो दिखाया. उसके बाद में जो मीटिंग हुई थी, हमें जो राजपूत समाज को बुलाया गया था मुख्यमंत्री कार्यालय में मुंबई को, वहां पे भी सीएम डीसीएम के साथ में जो मीटिंग हुई थी उस मीटिंग का जायजा और उसके बाद में क्या क्या हुआ वो सब श्वेताताई जी ने दिखाया और आपने भी देखा दोस्तों वीडियो के माध्यम से. और उसके बाद में श्वेताताई जी ने ये भी बोला लक्ष्यवेधी में कि अभी कोई मीटिंग की जरूरत नहीं है, ये राजपूत समाज का जो हक है इनका, वो जो इन्हें आर्थिक विकास महामंडल चाहिए ये मिलना ही चाहिए. उसके साथ रावल साहब ने भी किया. ये समाज लड़ा हुआ है, ये कहां से कहां आया और कैसे आया. तो आप देखिए दोस्तों, उसके बाद में जो मंत्री महोदय अतुल जी सावे साहब, उन्होंने जल्द से जल्द घोषणा की कि 15 जनवरी तक क्षत्रिय वीर शिरोमणि क्षत्रिय राजपूत आर्थिक विकास महामंडल स्थापन किया जाएगा. तो देखते हैं दोस्तों 15 जनवरी तक. तो फिर से एक बार तहे दिल से धन्यवाद कहना चाहता हूं मैं श्वेताताई जी माले, जय कुमार जी रावल साहब, अतुल जी सावे साहब जो कि मंत्री महोदय, उसके बाद में
जो किशोरप्पा पाटिल, उदय भाऊ राजपूत और जिन जिन लोगों ने इस महामंडल के लिए और हमारे राजपूत समाज की मांगों के लिए प्रयास किया है, हमारे पीछे खड़े रहे, उन सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और इसी के साथ में देखता हूं दोस्तों, आप भी और मैं भी वो 15 तारीख की तारीख देखते हैं। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।